सध्या इम्तियाज जलील बोलतायत, आपण थेट जाऊयात। पाचवा दिवस होऊन सुद्धा सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढत नाही, हे खूप चिंतेची बाब आहे। कारण जेव्हा आपण जरांगे पाटील साहेबांना बघतो त्यांची हालत कशी खालावलेली आहे आणि आतापर्यंत काहीही सरकार करून घेत नाही आहे। माझा रोष जे आहे हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहे 150च्या संख्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मराठा समाजाचे आमदार आहे, किती मोठ्या संख्येने खासदार आहे। त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाज पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे? हे जे लोक मागच्या 5 दिवसापासून इथे बसलेले आहे त्यांनी सगळं त्याग करून आलेले आहे, किती कष्टाने ते इथे बसलेले आहे। त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही होती, घरबार सोडून ते आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे ते आपल्या घरामध्ये ऐश करत आहे। माझी विनंती, माझी अपेक्षा हे होती की हायकोर्टाने सरकारला निर्देश द्यायला पाहिजे होते की तुम्ही 48 तासाच्या आत यांची जे काही मागणी आहे ते पूर्ण करा। आता कमिटी जे आहे ना, जेव्हा सरकारनं निर्णय घ्यायचं नसतं तर कमिटी स्थापित होतो, मग स्टडी करतं, हे सगळे टोलवाटोलवीचे उत्तर असतात। माझी जरांगे पाटील साहेबांना आणि त्यांच्या समर्थकांना एक विनंती आहे, जे आमदार आहे एका दिवसामध्ये बघा सरकारचा कसा परिवर्तन होतो, सरकार कशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी ते कटिबद्ध होणार आहे। जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये असू द्या किंवा विपक्षमध्ये असू द्या, आमदार होऊ द्या, खासदार असू द्या, विशेषकर मराठा समाजातले, तुम्हाला तुमचा समाज पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा आणा आणि जरांगे पाटील साहेबांचा चरणी टाका। कारण असा प्रकारचा माणूस तुम्हाला दोबारा मिळणार नाही आणि अशी लढाई लढणारा माणूसही तुम्हाला दोबारा मिळणार नाही आहे। आज आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहे, पूर्ण ताकदीने आहे आणि आमची अपेक्षा हे आहे की जेव्हा यांना हे रिझर्वेशन मिळतील त्याच्यानंतर आम्ही आमच्या रिझर्वेशनसाठी जे 5% एज्युकेशनमध्ये मिळायला पाहिजे त्याचा मागणी करणार आणि त्यासाठी आम्ही आमच्या मराठा बांधवांना विनंती करणार की आज आम्ही तुमच्या सोबत आहे, उद्या हे अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या सोबतही राहील। लोकशाहीमध्ये काय अशा प्रकारच्या शांतीपूर्वक आंदोलन करण्याचा अधिकार आहे का नाही आहे? का डिक्टेटरशिप चाललेली आहे? हे जे लोक आहे हे सगळं महाराष्ट्रीयन आहे आणि मुंबई महाराष्ट्रीयांची आहे, मराठाची आहे, मुसलमानांची आहे, दलितांची आहे। अशा प्रकारची जोर जबरदस्ती करून तुम्ही हे प्रयत्न केले तर याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे हे बहुतेक मुंबई पोलिसला कळलेलं नसेल, महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांना कळलेलं नसेल की तुम्ही काहीही जोर जबरदस्ती केलं तर आज फक्त